10वीच्या कृतीपत्रिकेत सृजनशील शिक्षकाची भूमिका या निबंधासाठी त्यांना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कृती सत्रात पारितोषिकाचं त्यांना सन्मानपूर्वक वितरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. इयत्ता 10वीसाठी राबवण्यात आलेल्या आंतरजाल उपक्रमामध्ये सोलापूर, उस्मानाबाद, नगर, अमरावती, नागपूर इत्यादी ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मॅडमने मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. इयत्ता 9वीसाठी राबवण्यात येत असलेल्या मार्गदर्शनामध्ये देखील त्यांचा सहभाग आहेच. अशा या आपल्या काळकर मॅडम आज आपल्यासाठी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि सर्व इतर कामांची सुद्धा त्यांना शालेय आपल्या शिक्षणाबरोबर आवड ही आहेच आणि विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या शलाका मॅडम आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे. मॅडमचं स्वागत आहे. तरी पुढील सूत्र मी भागवत घेवारे सर यांनी घ्यावीत अशी मी विनंती करते. घेवारे सर, धन्यवाद. फारच सुंदर. मी शलाका काळकर मॅडमना विनंती करतो आपण सुरुवात करावी. मी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते. ओम सरस्वतीच विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात. अशा या आपल्या सरस्वती देवीच्या आशीर्वाद घेऊन आजच्या या मार्गदर्शनाला आपण खरं तर सुरुवात करूया. आम्हा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास हे ब्रीद वाक्य घेऊन खरं तर आपलं हे महाराष्ट्र मराठी अध्यापकांमार्फत इयत्ता 9वीच्या आज सर्व आयोजकांमार्फत मला प्राप्त झाली, याबद्दल मी खरं तर सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या सर्वांच्याच ऋणात राहू इच्छिते. सर्व उपस्थितांना अभिवादन करून आजच्या या मार्गदर्शनाला आपण सुरुवात करूया. खरं तर इयत्ता 9वीच्या या कुमार भारती पुस्तकातील पाठ क्रमांक 5 एक होती समयी या उत्तम कांबळे या लेखकांचा असून त्या डोंगरासाठी काही फुलं या पुस्तकातून हा घेतलेला आहे. आज आपल्याला आता इथं स्क्रीनवर समईचं इथं चित्र दिसलेलं आहे. सर थोडं मोठं केलं तरी चालेल. तर या ठिकाणी आपण देवघरामध्ये समई लावतो आणि या समईचं मांगल्य आज आपण पाहिलेलं आहे. आपण दररोजच अनुभवतो, कारण ही समई मंद प्रकाशामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये तेवत असते आणि तिच्या मंद प्रकाशामध्ये तो गाभारा अगदी उजळून निघतो आणि न कळत घरामध्ये एक मांगल्य प्रस्थापित होत असतं. मग ह्या आपल्या पाठाला या समईचंच या ठिकाणी एक होती समई असं शीर्षक दिलेलं आहे. कारण समई जी आहे ती मंद प्रकाशात उजळून संपूर्ण देव्हारा जो आहे हा प्रकाशमान करते आणि आजूबाजूचं मांगल्य ती प्रकाशित करते. पाहायला गेलं तर तिची ज्योत अगदी छोटीशी, पण या छोट्याशा प्रकाशामध्ये तिला जमेल तेवढं ती संपूर्ण आजूबाजूचं वातावरण उजळून टाकण्याचं काम करते. मग या पाठाला शीर्षक देण्याचं कारण काय? कारण अनुताई वाघांनी या पाठाच्या किंवा त्यांच्या कार्यातून त्यांचं कार्य आपल्या पुस्तकामध्ये शब्द आलाय स्वयंप्रकाशित. म्हणजे त्यांचं कार्य जे आहे हे कार्य स्वयंप्रकाशित असं होतं आणि त्यामुळे त्यांच्या प्रकाशामध्ये संपूर्ण आदिवासींचा किंवा कोसबाळ हा जो परिसर आहे हा तिथं उजळून निघालेला आहे आणि प्रत्येकाने त्या अंधारामध्ये प्रकाश शोधण्याचं काम केलं. एवढं यांचं कार्य प्रकाशमान असं होतं. म्हणजे समईला किंवा बाकीच्या समई जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा बाकीच्या उजेडाची तिथं गरजच नसते. तसं अनुताई वाघांचं जे कार्य आहे या कार्याला बाकी इतके अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आपण पाठामध्ये ते पाहिलेलं आहे. पण त्या पुरस्कार उलट त्यांचं भाग्य उजळून घेतलं असंच या पाठामध्ये आलेलं आहे. म्हणून हा पाठ उत्तम कांबळे सरांचा डोंगरासाठी काही फुलं या पुस्तकातील असला तरी सुद्धा या पाठाला एक होती समई असं अगदी जे समईचं हे आहे मांगल्य आहे ते मांगल्य इथं सांगण्यासाठी या पाठाला हे शीर्षक दिलेलं आहे. मग आदिवासी भागामध्ये अनुताई वाघांनी जे काही काम केलेलं आहे
ते काम म्हणजे कारण आदिवासी परिसर हा जर आपण पाहिला कोसबाडचा किंवा आपण पाड्यावरचा चहा हा पाठ अनुभवलेला आहे. या पाड्यावरचा चहा या पाठामध्ये अनुताई वाघानी सॉरी पाड्यावरचा चहा या पाठामध्ये आदिवासींचं गोदावरी आपण पोरटोळेकर. किती म्हणजे गोतुताई परुळेकर बरोबर. तर या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की साधी चहा ही संकल्पना आहे, पण त्यांना ते सगळं करणं किती कठीण गेलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आदिवासींचं जीवन हे असं मागासलेल्या याच्यात आहे आणि मग यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना त्यांचं जीवन उजळून टाकण्याचं काम अनुताई वाघांनी केलेलं आहे. म्हणून या पाठाला एक होती समयी असं दिलेलं आहे. खरं तर हा पाठ आपण सगळेजण आवडीने वाचतो. आपल्याला हा पाठ जो आहे हा खरंच शिकवायला आवडतो आणि मुलांना सुद्धा हा पाठ आपण जेव्हा शिकवतो तेव्हा खरोखरच मुलांचे चेहरे सुद्धा असेच उजळून निघालेले आपण वर्गामध्ये बघत असतो. कारण पाठ अतिशय सोपा आहे. या पाठामध्ये अनुताई वाघांनी केलेलं कार्य, त्या कार्यामुळे आदिवासींचं जीवन कसं प्रकाशमान झालंय ते आपण पाहत आहोत आणि या कार्यामुळे अनेक पुरस्कार त्यांच्या मागे कसे धावत आलेले आहेत हे आपण पाहत आहोत. नंतर अनुताई वाघांनी नुसतं आदिवासींना शिक्षण देणं हेच नाही काम केलेलं आहे, तर याच्या पाठीमागे जे अनेक कार्यक्षेत्र आहेत त्या कार्यक्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. या कार्यक्षेत्राची ओळख आपल्या पाठामध्ये सुद्धा झालेली आहे. आणि आपण कसं आज आपल्याला सुस्थितीत असलेल्या शाळा आहेत, या शाळामध्ये आपण वर्ग मुलं हे सगळं आपण अगदी व्यवस्थित अध्यापन करू शकतो. आपल्याला सगळी परिस्थिती अगदी आपल्या मनाजोगती आपल्याला या ठिकाणी मिळते. पण अनुताई वाघांना असं नव्हतं. अनुताई वाघांनी ही सगळी मुलं पाड्यावरची त्या गोळा करत गेलेले आहेत आणि यामध्ये मिळेल तिथे अगदी गोठ्यावर झाडाखाली अशा कुठेही अन्य ठिकाणी त्यांनी त्या मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांनी आणलेलं आहे. त्यामुळे अनुताई वाघांचा परिचय आपल्याला या पाठातून होतो आणि हे सगळे घटक अतिशय सोपे आपल्याला पाठाच्या अनुषंगाने जातात. आपण हे सर्व या पाठाचं यापूर्वीही अध्यापन केलेलं आहेच आहे. आपण अध्यापन करताना अनेक गोष्टींना या ठिकाणी ज्या काही पाठाच्या अनुषंगाने आहे ते आपण सांगतच असतो आणि हा पाठ मुलांच्या मनावर बिंबवत असतो. आणि अनुताई वाघांचा हा व्यक्तिचित्रणात्मक असलेला पाठ आपण न कळत मुलांना सहजरित्या खूप काही सांगून जात आहे आणि या व्यक्तिमत्वाची ओळख आपण करून देतो. पण हे करत असताना थोडस मी आज आपल्याला लेखकांची माहिती, त्यानंतर आपल्या अनुताई वाघांच्या कार्याचा थोडासा परिचय, व्यक्तिमत्वाची ओळख आणि ताराबाई मोडक यांची ओळख मी करून देणार आहे. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी ओळख करून घेताच आपण या पाठाद्वारे काही व्याकरणाचे घटक सुद्धा आपण मुलांना सांगू शकणार आहोत. याचीही ओळख आपण थोड्याफार प्रमाणामध्ये करून घेणार आहोत. खरं तर आपण सगळे माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहात आणि अनेक गोष्टी या पाठाद्वारे आपणही केलेल्या आहेतच. पण तरी सुद्धा आज हा पाठ जो माझ्याकडे आलेला आहे त्या पाठाच्या अनुषंगाने जी काही मी माहिती खरं तर या आंतरजालाद्वारेच मी पण हे केलेली गोळा केलेली आहे आणि ही आज आपल्या पुढे इथे सादर करीत आहे. तर आता हा पाठ जो आहे की अनुताई वाघांनी जे आदिवासी भागामध्ये त्यांनी पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाची गंगा या ठिकाणी घरोघरी पोहोचवलेली आहे. तर संपूर्ण आयुष्य या सगळ्या लोकांसाठीच त्यांनी वेचलेलं आहे. तर अशा या अनुताई वाघांचा परिचय आपण करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण या पाठाचे लेखक जे आहेत उत्तम कांबळे यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. सर, उत्तम कांबळेंचा फोटो आहे त्याच्यामध्ये बघा सर. तर उत्तम कांबळे हे जे लेखक आहेत तर यांचा जन्म 31 मे 1956 रोजी झालेला आहे. मौजे टाकळीवाडी तालुका शिरोळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे अनेक साहित्य प्रकार आहेत, कथा, कादंबरी, ललित, वृत्तपत्रीय. कारण आपण जेव्हा पाठाची प्रस्तावना वाचतो तर या प्रस्तावनेमध्ये लेखकाचा परिचय आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी आलेला आहे. तर सामाजिक आणि आत्मकथनही त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आपण यांच्या आत्मकथनाचं पण थोडीशी ओळख आपण करून घेणार आहोत. श्राद्ध, अस्वस्थ नायक,
कथासंग्रह, रंग माणसांचे, कावळे आणि माणसं ही पुस्तकं आहेत सर. त्यांची पुस्तकांची पण पीपीटी आहे हं. कथा माणसांच्या, न दिसणारी लढाई, काव्यसंग्रह आहे नाशिक तू एक सुंदर खंडकाव्य, आत्मचरित्र आहे वाट तुडवताना आणि आई समजून घेताना. तर आई समजून घेताना हे जे आत्मकथन आहे याचा काल युट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि खरोखरच आपलं मन हेलावून जाणारा असा हा व्हिडिओ आहे. कारण त्यांच्या आईने त्यांना जीवनामध्ये उभं राहण्यासाठी किती कष्ट घेतले हे या आपल्याला त्यांच्या त्या चित्रफितीवरून आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर पत्नी त्यांची लता या शिक्षिका आहेत. त्यांना चारवाक आणि असे 2 अपत्यही या ठिकाणी आहेत. खरं तर उत्तम कांबळे सरांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे टाकळीवाडी व बेळगाव मधील रायबाग मध्ये झालेलं आहे. राज्यशास्त्रामध्ये सरांनी पदवी घेतलेली आहे आणि प्रतिकूल परिस्थिती असल्याने कंपाऊंडर, बाइंडर, वर्तमान पत्र विक्रेता, हमाली आणि बांधकाम व अन्य मजुरीची अशी कामं करत त्यांनी या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. खरं तर आपण म्हणजे एक लेखकाचा परिचय या ठिकाणी आपण करून देत असतो. तर हा परिचय करून देताना थोडासा विस्तृत प्रमाणामध्ये जर मुलांसमोर मांडला, खरं तर आपलं खरं व्यस्त वेळ असतो आणि या व्यस्त वेळातून अनेक पाठाचे धागेदोरे तरी सुद्धा जितकं जमेल तेवढं आपण सर्व शिक्षकच मुलांपुढे उलगडत असतो. पण लेखकांचा परिचय थोडासा मुलांना करून दिल्यानंतर एक लेखक कसा घडतो की अशा या प्रतिकूल विद्या विभागामध्ये 2 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि नाशिकच्या HPT कॉलेजमध्ये 2 वर्ष अध्यापन सुद्धा केलेलं आहे. नंतर 1979 मध्ये कोल्हापूरच्या दैनिक समाजमधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला आणि 1982 मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून सुद्धा रुजू झालेले आहेत. 2009 पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये फिरस्ती या नावाचं सदर सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्यातल्या त्या निवडक 25 लेखांचं असं हे पुस्तक सुद्धा झालेलं आहे. उजेड अंधाराचं आभाळ या नावानं प्रसिद्ध झालेलं आहे. अनेक समस्यांवर मात करत लढणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखातून त्यांनी रेखाटलेले आहे. त्यांचं आई समजून घेताना हे जे आत्मकथनपर पुस्तक आहे हे आज गुलबर्गा विद्यापीठात MA च्या अभ्यासक्रमाचा भाग झालेलं आहे आणि या पुस्तकातलं खरं तर ब्रेल लिपीमध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे आणि कानडी भाषेमध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे आणि इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक सरांचं अनुवादित झालेलं आहे. सरांचं कथा, कादंबऱ्या, ललित, कविता संग्रह, आत्मकथन, संशोधनपर पुस्तक हे अनेक अशी पुस्तकं सरांची प्रकाशित आहेत. उत्तम कांबळे सरांनी अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. सांगली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष सुद्धा होते आणि 84वा ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपद सुद्धा स्वीकारलेलं होतं आणि चंद्रपूर येथे फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या 85व्या अधिवेशनात उत्तम कांबळे सरांनी नूतन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हाती त्यांनी नंतर अध्यक्षपदाची सूत्र दिलेली आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. त्यांनी पत्रकारिताही केलेली आहे आणि त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत, त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत 1993 मध्ये त्यांना या दर्पण पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे आणि 2012 मध्ये एकूण 53 पुरस्कार या सरांना प्राप्त झालेले आहेत. तर असं हे उत्तम कांबळे सरांचं एक थोडक्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलेली आहे. खरं तर सरांनी परदेश दौरे सुद्धा अनेक केलेले आहेत. जर्मनी, इंग्लंड, इटली, स्वित्झर्लंड, हॉलंड, सिंगापूर, थायलंड, फ्रान्स या देशामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी सुद्धा त्यांना आमंत्रित केलेलं आहे. मलेशियामध्ये राष्ट्रपतींसमवेत सुद्धा त्यांनी दौरा केलेला आहे आणि जर्मनीमध्ये G8 राष्ट्रांची जी बैठक झाली त्या पंतप्रधानांबरोबर दौरा करण्याचं भाग्य सुद्धा त्यांना लाभलेलं आहे. राष्ट्रपतींसमवेत त्यांनी चीन दौरा सुद्धा या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. चीन दौरा सुद्धा त्यांनी केलेला आहे. तर असं
हे आपण पाहिलं तर लेखकांचा हा असा व्यापक परिचय आपण पाहिल्यानंतर खरं तर त्यांचा साधेसुधेपणाच आपल्याला या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. तर या पाठाच्या अनुषंगाने आपण आपल्या पाठामध्ये या ठिकाणी वाक्य आलेलं आहे की थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासामध्ये वाढलेल्या या अनुताई वाघ यांचं जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. हे एकच वाक्य या ठिकाणी ताराबाई मोडक यांचा आपल्याला इथं परिचय झालेला आहे. पण खरोखरच ताराबाई मोडक ह्या ज्या शिक्षणव्रती आहे तर यांचा सुद्धा आपण जाता जाता विद्यार्थ्यांना जर परिचय करून दिला तर ह्या ताराबाई मोडक, अनुताई वाघ की आज आपल्याला आपण पाहतो की विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देतो. आपल्या मुलांना सुद्धा अनेक सुविधा मिळतात. पण कोणतं कार्यक्षेत्र निवडावं आता आपण पाहिलंय की 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना करिअरचा कोणता मार्ग स्वीकारावा यासाठी विद्यार्थी धडपडतात. पण आपण आपल्याला हे जे काही पाठ आहेत या पाठातून अशा या थोर व्यक्तिमत्वांचा परिचय करून दिल्यानंतर की प्रतिकूल परिस्थिती सुद्धा या लोकांनी अनुकूल आपल्यासाठी कशी करून घेतलेली आहे आणि ही परिस्थिती अनुकूल करून समाज मनावर कसा एक ठसा उमटवलेला आहे हे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना थोडस आपण जर दाखवून दिलं तर निश्चितच काहीतरी विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोरचे प्रेरणा घेऊन निश्चितच कार्य करू शकतात. खरं तर ह्या अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांचा हा कोसबाडचा ही जी त्यांची शाळा आहे ग्राम शिक्षण तर ही शाळा खरं बघण्याचा योग आला होता आणि खरोखरच त्यांनी अतिशय सुंदर असा हा परिसर घडवलेला आहे. काही आदिवासी पाड्यांवर सुद्धा जाण्याचा योग आलेला आहे आणि हा परिसर बघितल्यानंतर खरोखरच त्यांना त्या काळामध्ये किती प्रतिकूल परिस्थिती होती आणि हळूहळू आदिवासींच्या मनामध्ये विश्वास संपादन करून या दोघींनी सुद्धा कसं कार्य केलं हे आपण बघू शकतो. आज मुंबईमध्ये आपण नेहरू तारांगण वगैरे जाऊन बघतो, मुलांना आपण हे दाखवू शकतो. पण ह्या कोसबाड मधील जी आदिवासी मुलं आहेत या मुलांना हे तारांगण कसं आहे हे त्यांनी एका खोलीमध्ये तिथं निर्माण केलेलं आहे आणि हे तारांगणाचा परिचय, तिथलचे ग्रह, तारे वगैरे, नक्षत्र या सगळ्यांची ओळख त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. म्हणजे आधुनिक जीवनाची सांगड सुद्धा या कोसबाडच्या टेकडीवर आपण जर गेलो आणि या त्यांच्या शाळेमध्ये जर आपण पाऊल टाकलं तर आज तिथलच्या आदिवासी मुलं आणि मुली खूप चांगल्या रीतीने तिथे शिक्षण घेऊ शकत आहेत हे या ठिकाणी खरं बघण्याचा योग आलेला आहे. तर ताराबाई मोडक ह्या ज्या आहेत तर यांचा जन्म एप्रिल 1919 इसवी सन 1892 मध्ये झालेला आहे. खरं इंदूर या ठिकाणी झालेला आहे आणि मृत्यू त्यांचा 31 ऑगस्ट 1973 रोजी झालेला आहे. यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर आणि आई आहेत उमाबाई सदाशिव केळकर. यांचं पती जे आहेत केव्ही मोडक म्हणून यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. खरं तर ह्या इंदूरच्या बालपणी तिथंच गेलेला आहे. आई वडील जर बघायला गेलं तर ताराबाई मोडकांचे प्रार्थना समाजाचे अनुयायी होते आणि घरात त्यामुळे साहजिकच प्रगत वातावरण होतं आणि या ठिकाणी त्यांचे वडील जे आहेत 19व्या शतकामध्ये खरं तर विधवा पुनर्विवाह हा त्यांनी त्या काळात केलेला आहे आणि या काळामध्ये प्रार्थना समाज जो होता त्याचं पाठबळ त्यांच्या पाठीशी होतं आणि अशा या आधुनिक वातावरणामध्ये ताराबाई मोडक वाढलेले आहेत. त्यामुळं साहजिकच त्यांचे हे विचार जे आहेत हे आधुनिक समाजाशी सुसंगत असे होते आणि आपण बघायला गेलं तर जो काही समाज जो होता त्या समाजाला छेद देऊन जाण्याचं धाडस त्यांच्यामध्ये लाभलं ते केवळ त्यांच्या घरातील असलेल्या वातावरणामुळे. कालांतराने हे जे केळकर कुटुंब आहे हे खरं तर मुंबईला स्थायिक झालेलं आहे आणि त्यांनी ह्या हुजूरपागा जी आहे या हुजूरपागेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून खरं तर समाजाने त्यांची त्या काळामध्ये हेटाळणी केलेली आहे. पण ही हेटाळणी सहन केलेली आहे त्यांनी आणि वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश दिला गेला या कारणाने पण तो त्यांनी नाकारला आणि आपल्या जी कौटुंबिक पार्श्वभूमी होती याचा अभिमान
ताराबाईंना कायमच लाभलेला होता. तर खरं तर वडिलांचं या दरम्यान निधन झालं. त्या परत मुंबईला आल्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्या जायला लागलेल्या आहेत. खरं तर त्यांना इंग्रजी माध्यमाच्या जे काही रिवाज होते ते त्यांना पसंत नव्हते, पण तरी सुद्धा त्या शाळेत रुळल्या आणि समाजाच्या संपर्कात आल्या. आणि हा जो बदल ताराबाईंच्या जीवनात झाला, हा खरोखरच त्यांना खूप काही शिकवून गेलेला आहे. आणि नंतर कालांतराने आई वडिलांचाही आधार त्यांचा खरं तुटलेला आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज जे आहे आणि विल्सन कॉलेज त्यामध्ये ते शिकू लागलेले आहेत. फिलॉसॉफी त्यांनी त्या काळामध्ये घेऊन BA झालेल्या आहेत. म्हणजे या काळामध्ये सुद्धा त्यांनी कसं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं हे आपण इथे नकळत सांगू शकतो. की MAच्याही परीक्षेला बसल्या, पण खरं MA ही परीक्षा त्या पूर्ण करू शकलेल्या नाहीत. पण प्रगत विचारांचं वारं आणि ते जे विचार आहेत ते त्यांच्या अंगवळणी पडल्यामुळे अभिरुची संपन्न असं त्यांचं जीवन घडल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती जी होती आलेली आहे त्यांच्या वाट्याला, त्यामध्ये त्यांना जगण्याचं बळ दिलं. पण शिस्तबद्ध अध्ययन सुद्धा त्यांनी एकीकडे सुरू असताना आपले स्वतःचे अनेक छंद सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी कसे जोपासले हे आपण बघू शकतो. की टेनिस, बॅडमिंटन ह्या खेळामध्ये ते उत्तम खेळायच्याच आणि अनेक विषयांवर विविध विषयांचं वाचन करायच्या. त्यामुळे त्यांना त्याची देवाणघेवाण सुद्धा करता आलेली आहे. आणि हे असं कॉलेजचं शिक्षण सुरू असतानाच KV मोडक यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि एल्फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचं ते खरं चिरंजीव. आणि हे मोडक कुटुंबीय सुद्धा प्रार्थना समाजाशी बांधिलकी ठेवून होते आणि त्यामुळे यांचं हे ओळखीचं रूपांतर पुढे विवाहामध्ये झालेलं आहे. आणि त्या खरं तर तिथल्या स्त्री पदवीधर झालेल्या आहेत. अमरावतीला पण त्या आलेल्या आहेत. अमरावतीला नंतर त्यांचं वास्तव्य होतं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये दोघांचाही दबदबा त्या ठिकाणी होता. तर असं हे ताराबाईंनी हे जे आहे आपल्या जीवनाला प्रारंभ केलेला आहे. पण त्यानंतर काही काळाने थोडेसे मतभेद होऊन वैवाहिक आयुष्यातून स्वतःची त्यांनी सोडवणूक करून घेतली आणि स्वावलंबी जीवन जगण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि याच काळामध्ये त्या ज्या आहेत ह्या राजकोट या ठिकाणी त्या गेलेल्या आहेत आणि राजकोट या ठिकाणी त्यांनी नोकरी केलेली आहे. आणि त्याच काळामध्ये गिजूभाई बदेका भावनगर येथील ते जे काही शिक्षणाचे विविध प्रयोग करत होते त्यांच्या त्या संपर्कात आलेले आहे. आणि मॉन्टेसरीची शिक्षण पद्धती ह्या ज्या आहेत या बाल शिक्षणामध्ये आपण काही प्रयोग करू शकतो ही याची त्यांना तिथे जाणीव झालेली आहे. स्वतः तर खरं या उच्च शिक्षित शिकवण्याची कला आणि आवड असलेल्या आणि एखादी गोष्ट स्वीकारली की त्या तडीच नेण्याचा हा ताराबाई मोडक यांचा सहवास होता. आणि त्यामुळे गिजूभाई आणि ताराबाई यांची भेट खरं ऐतिहासिक त्या ठिकाणी ठरलेली आहे. आणि भारतातील बाल शिक्षणाचीच नांदी जवळजवळ झालेली आहे असंच आपण म्हणू शकतो. की आजचं हे आपण बाल शिक्षण विद्यार्थ्यांना सहज देतो, पण याची सुरुवात हे ताराबाई मोडक यांनी गिजूभाई बधेका यांच्या प्रेरणेतून घेतलेली आहे. हेच आपण बघू शकतो की प्राथमिक शिक्षण हे 6व्या वर्षापासून सुरू होतं हे त्यांनी लोकांना सांगितलं आणि याचं महत्व त्या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. आणि ही समाजाची मानसिकता ताराबाईंनी ओळख करून दिलेली आहे. बाल शिक्षणाचं महत्व लोकांना पटवून दिलेलं आहे. आणि हे म्हणणं लोकांपर्यंत जाण्यासाठी त्याला शास्त्रीय बैठक असायला हवी असं त्यांना वाटलेलं आहे. आणि त्यामुळं ताराबाईंनी आणि गिजूभाईंनी या शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी पद्धतीचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी बाल शिक्षण उदयाला आलेलं आहे. आणि त्यामुळे ताराबाई मोडक ह्या गिजूभाईंना आपल्या याच्यामध्ये त्यांनी गुरुस्थानीच मानलेलं आहे. आणि प्रत्येक प्रयोगामध्ये त्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये त्या सामील झालेल्या आहेत. तर असं हे इथं सांगण्याचं कारण एकच आहे की ताराबाई मोडक यांनी ही जी बाल शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे त्याचा थोडासा परिचय पाठाच्या बाहेर जाऊन खरं तर मी आपणास या ठिकाणी इथं करून दिलेला आहे. कारण ताराबाई मोडकांना अनुताई वाघांनी या ठिकाणी गुरुस्थानी मानलेलं आहे. तर त्यामुळे अनुताई वाघांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच
या आदिवासींच्यासाठी अनेक शिक्षणाचे स्रोत निर्माण करू शकलेले आहेत. त्यामुळे ताराबाई मोडकांचं या ठिकाणी इथं परिचय आपल्याला थोडासा पाठाच्या अनुषंगाने झालेला आहे. कारण हा पाठ जरी या पाठ्यपुस्तकातील असला तरी सुद्धा आज आंतरजालाच्या माध्यमातून अनेक माहिती जेव्हा या ठिकाणी संपादित केली गेली तेव्हा असं लक्षात येतंय की अनेक वेगवेगळे भाग हे आपल्याला इथे देऊन हा पाठ एकत्रित करून अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांचा परिचय करून दिलेला आहे. पण जास्तीत जास्त अनुताई वाघांचंच कार्य आपल्या डोळ्यापुढे या ठिकाणी आलेलं आहे. तर या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला आता अनुताई वाघांचाही थोडक्यात परिचय करून देऊन हा पाठ थोडक्यात नंतर आपण समजून घेऊयात की अनुताई वाघ या ज्या आहेत अनुताई बाळकृष्ण वाघ असं यांचं पूर्ण नाव आहे. खरं तर यांचा जन्म मोरगाव पुणे 17 मार्च 1910 रोजी झालेला आहे आणि मृत्यू 27 सप्टेंबर 1992 रोजी कोसबाड या ठिकाणी झालेला आहे. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र आपण त्यांचं या स्क्रीनवर पाहत आहोत की सगळा जो काही अनुभव आलेला आहे तो या कोसबाडच्या टेकडीवरच्या या पुस्तकामध्ये या आत्मकथनामध्ये त्यांचे अनेक अनुभव आपण वाचू शकतो. तर आदिवासींसाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षण तज्ञ म्हणून यांना संबोधलं जातं आणि शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी अनुताई वाघांनी केलेलं आहे. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्या सोबत त्यांनी या ठिकाणी इथं शिक्षण दिलेलं आहे. आज आपण थोडस बारकाईने परत अनुताई वाघांच्या जीवनाकडे आपण जाऊयात की अनुताईंचे वडील बाळकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नोकरीला होते. वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1923 साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु 6 महिन्यातच 13व्या वर्षी त्यांना पण असं कालीन सामाजिक रूढींचं बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि एक शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि ताराबाईंच्या बोर्डी म्हणजे ठाणे या ठिकाणी हे आहे तर येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि 1947 ते 1992 अशी 47 वर्ष त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्राम शिक्षणाचं कार्य या ठिकाणी चालवलेलं आहे. आपल्याला पुढच्या काही पीपीटी आहेत यामध्ये अनुताई वाघांचं कोसबाड येथे हे जे त्यांनी शाळा सुरू केलेली आहे ग्राम बाल शिक्षण केंद्र ते आहे पुढच्या पीपीटी मध्ये. सर ती सुद्धा पीपीटी आली तरी चालेल पुढे आता. तर कोसबाडच्या या नूतन हे जे आहे ही शाळा अशाच ठिकाणी त्या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे हे आपण पाहू शकतो. कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या त्यांनी तिथं स्थापन केलंय आणि केंद्राच्या चालक राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य नंतर अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलेले आहे अनुताईंनी. नंतर त्यांचं हे जे कार्य आहे की हे अनेक सांगितलेलं आहे. तर त्यांनी हे शिक्षणाचं रोप खरं तर या ठिकाणी लावलंय. ही एक जगावेगळी गोष्ट होती आणि ती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि अनुताई वाघांचं एक मोठेपण आपल्याला या पाठाच्या अनुषंगाने दिसून येतं. तर खरं तर अनुताई वाघ ज्या आहेत ह्या 5 भावंडांमध्ये मोठ्या होत्या. घरची परिस्थिती पण त्यांची बेताचीच होती. वडील नोकरी निमित्ताने वेगवेगळ्या गावी गेलेले आहेत. शिक्षणाची खरं तर त्यांची आभाळ झाली पण रूढी परंपरेनुसार लहान वयात म्हणजे 13व्या वर्षीच त्यांचा विवाह झालाय. पण लग्नानंतर त्यांनी 6 महिन्यातच त्या विधवा झाल्या. त्यावेळी खरं तर हाती पोळपाट लाटणंच त्यांच्या यायला हवं होतं आणि शिक्षणही त्यांचं अर्धवट सोडलेलं. पुनर्विवाहाची तर त्या काळामध्ये शक्यता नाहीच पण वयही अडनिडं असं होतं. पण अनुताई या सगळ्या प्रसंगाला धैर्याने सामोऱ्या गेल्या आणि त्यांच्या आईची जी मैत्रीण आहे दुर्गाबाई नेणे ह्या त्यांच्यासाठी धावून आलेल्या आहेत आणि अनुताई वाघ या ज्या अकोल्याला गेल्या आणि तिथं राष्ट्रीय शिक्षण शाळेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि तिथून पुढे त्या इगतपुरीला आल्या
आणि त्यांनी फायनलची परीक्षा दिली आणि त्या काळामध्ये सुद्धा पहिले आलेले आहेत. हे आपण सांगू शकतो की नाशिकला नोकरी केल्यानंतर त्या तिथं पुण्यात आल्या. हुजूर पागेमध्ये आल्या. खरं तर वडील त्यांचे थकलेले होते आणि पाठच्या भावंडांची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर पार पडली. पण अनुताई वाघांनी ती सुद्धा जबाबदारी निष्ठेने पार पाडलेली आहे. त्या काळामध्ये महात्मा गांधीजींचं चले जाव आंदोलन हे त्या काळामध्ये अगदी तिथं रणशिंग त्या काळामध्ये फुंकलेलं होतं. पण यांचा पिंड समाजकार्याचा असल्यामुळे या आंदोलनामध्ये उडी घ्यावीशी त्यांना वाटत होती. पण शिक्षणाचा विचार करून तो त्यांनी विचार मनातून काढला. आणि जेव्हा आपण भावंडांच्या जबाबदारीतून मुक्त होऊ आणि कुठल्याही सांसारिक पाशामध्ये न गुंतता समाजकार्यामध्ये झोकून देऊ हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हुजूर पागेमध्ये त्यांनी 13 वर्ष नोकरी केली आणि कोसबाड वगळता इथंच खरं त्यांनी आयुष्यामध्ये खूप काळ व्यतीत केलेला आहे. पण नोकरी करतानाच मॅट्रिक व्हायचं हे त्यांनी ठरवलं आणि त्यांनी नाईट स्कूलमध्ये स्वतःचं नाव दाखल केलेलं आहे आणि प्रौढ वयामध्ये सुद्धा त्यांनी ते काम केलं. आणि कोसबाडहून त्यांनी नंतर मॅट्रिक पण झाल्या आणि पदवीची परीक्षा सुद्धा दिलेली आहे. आणि एक लक्षात आपण इथे घेतलं पाहिजे की अनुताई वाघांचं 51 वय त्या काळामध्ये होतं. मोतीबिंदूही झालेला होता, डोळ्यातही दिसत नव्हतं. पण त्यांनी दुसरा वाचक घेऊन अनुताईंनी अभ्यास केला आणि परीक्षाही दिल्या आणि परीक्षा सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. ताराबाईंचा हा जो बोर्डीचा प्रयोग आहे तो त्यांनी केला आणि आपली शैक्षणिक कारकिर्दीतला हा जो त्यांनी प्रयोग केलेला आहे. बालशिक्षण त्यांनी खेड्यामध्ये नेलेलं आहे आणि अनेक शिक्षणाची दिशा देणारा हा त्यांचा प्रकल्प ठरलेला आहे. आणि ताराबाई मोडकांचं हे कार्य त्यांनी शिक्षण सुरू ठेवलेलं आहे. आणि कोसबाडच्या आदिवासी भागामध्ये काम करणं मान्य नव्हतं, म्हणून तर डहाणूला मूक बधीर त्यांनी विद्यालय सुरू केलं. गरीब मुलांना राहण्याची सोय केली, जेवणाची सोय केली, स्वावलंबी व्हावं म्हणून उद्योगाचं शिक्षणही दिलेलं आहे. कोसबाडला त्यांनी शिक्षक महाविद्यालय, प्राथमिक शाळा, छापखाना असे अनेक उद्योग सुरू केलेले आहेत. आणि अनुताई वाघांनी अथक परिश्रम या ठिकाणी केलेला आहे. शिक्षण पत्रिका, सावित्री ही अनेक मासिकं त्यांनी या ठिकाणी चालवलेली आहे. विकास मार्गावर त्यांनी या लोकांना आणलेलं आहे. कुरणशाळा, सहज शिक्षण ही पुस्तकं आलेली आहेत. ही वयाच्या 17व्या वर्षी सुद्धा अनुताई वाघांनी उमेदीनं काम करत या दुर्गम आदिवासी भागामध्ये जे काम अंगावर घेतलं ते त्यांनी ग्राममंगलतेचं रोपटं या ठिकाणी लावलेलं आहे. आणि दुर्गम भागामध्ये या शिक्षणाचं, सांस्कृतिक विकासाचं काम करत करत अनेक नवनवीन प्रयोग केलेले आहेत. आणि आज आपण पाहिलंय की पुस्तकामध्ये एक वाक्य पाहिलेलं आहे की अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कारण त्यांच्या कार्याची हे जी आहे ही कीर्ती सगळ्या दूर पसरलेली होती. पण तरी सुद्धा अनुताई वाघ या प्रसिद्धी परांमुख होत्या आणि ह्या कुठल्याही पुरस्काराचं त्यांनी कधीही त्याचं समाजामध्ये की इतके मला पुरस्कार मिळालेले आहेत या कार्यामुळे कधी त्याला प्रसिद्धी मिळवलेली नाही. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, दलित मित्र पदवी पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बाल पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत. पण या सन्मानावर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की त्यांचं निस्पृह मनच त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या म्हणाल्या की पुरस्कार मिळाले एवढ्यासाठी मला खूप बरं वाटतं. कारण का तर आता माझी जी संस्था आहे या संस्थेची कामं आता भराभरा होतील आणि बाकी कोणत्याही मानाने हुरळून जायचं आता त्यांचं वयच राहिलेलं नव्हतं. सेवाव्रती माणसाला कोणत्याही लाभाची व नावाची अपेक्षा नसते हे या ठिकाणी आपण बघतो. कारण हे जे आहेत ते पुरस्कार आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. अनुताई वाघांनी भारत सरकारचे जे साक्षरता प्रसारार्थ त्यांनी सहज शिक्षण हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. अनेक संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत आदिवासींच्या शिक्षणासाठी आणि आदिवासींच्या शिक्षणासाठीच त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आदर्श शिक्षिका, दलित मित्र, आदर्श माता, फाय फाउंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण, नंतर जमुनालाल बजाज पुरस्कार आणि या सगळ्या पुरस्कारांबरोबर पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा अनुताई वाघांना प्राप्त झालेला आहे.
कोसबाडच्या टेकडीवरून हा सुद्धा एक माहितीपट आपल्याला युट्यूबला या ठिकाणी बघायला मिळतो. खर तर ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ ही गुरु शिष्यांची जोडी, ही अभावग्रस्तांमध्ये काम करणारी, अनेक नवनवीन प्रयोग करणारी, खरं तर एक जोडी 60च्या पुढं केलेली, वयवर्ष आणि एक 50च्या जवळ आलेली, पण खादीचं जाडभरड कापड, कुठलाही अलंकार नाही, चेहऱ्यावर सतत उत्साह की आम्हाला काहीतरी आदिवासींसाठी करायचंय, बालविधवा आणि एकीत गृहत्याग केलेला, पण संकटांचं भांडवल कधीही केलं नाही. हेच आपण इथं विद्यार्थ्यांना सांगायचंय की दोघींच्या जीवनामध्ये अनेक संकट आलीत, अनेक दुःखांना त्या सामोऱ्या गेलेल्या आहेत, पण हे दुःख, ह्या संकटांवर त्यांनी कशी मात केली आणि आदिवासींसाठी कसं कार्य केलेलं आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. दुःख भोगावं लागलं तरीही त्याचंही ऋण न मानणाऱ्या या दोघी जणी होत्या आणि कोसबाडच्या टेकडीवर वारल्यांसाठी हे शैक्षणिक तीर्थक्षेत्र जवळजवळ त्यांनी उभं केलेलं आहे. वारली म्हणजे तर खरं वारा, पण शाळेच्या भिंतीमध्ये तो त्यांनी तिथं बंद केला नाही आणि ही भिंतीची आभासी शाळा त्यांनी मुलांसाठी निर्माण केलेली आहे आणि या आदिवासींच्या मुलांमध्ये हे शिक्षणाचं झाड त्यांनी त्या ठिकाणी लावलेलं आहे. पण हे जरी झाड लावलं तरी आदिवासींच्या जीवनातल्या समस्या खूप वेगळ्या होत्या, कारण आदिवासी ही जी मुलं आपण बघितली तर त्यांना घरामध्ये कुठेतरी त्यांच्या धाकट्या भावांना सांभाळावं लागणं, गुरापाठी जाणं, हे सगळं खूप आवश्यक होतं आणि तरी ते करत होते. आदिवासी मुलं ही करत होती, पण या सगळ्या याच्यातून सुद्धा त्यांनी या ठिकाणी कसा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कलागुण कसे शोधले, त्यांच्यातलेच गुण शोधून आपण वारली चित्रकलेचं या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की असे अनेक वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आदिवासींच्या गुणांचा त्यांनी उपयोग केलेला आहे आणि आदिवासींच्या जीवनामध्ये त्यांनी चेहऱ्यावर आणि जीवनामध्ये हास्य फुलवलेलं आहे. मी यासाठी कुठे पाळणा घरं काढली, प्राथमिक शाळा काढल्या, पुरणशाळा, रात्रशाळा, असं सगळं काढलेलं आहे आणि निर्विकार चेहऱ्यावर त्यांनी हास्य फुलवलेलं आहे. आदिवासींच्या वेगवेगळ्या स्तरांवर अत्याचार आणि शोषण झालेलं आहे आणि आदिवासी लोक हे जे या पांढऱ्या स्त्री कपड्यांमध्ये जायच्या तेव्हा ही घाबरायची, पण त्यांच्या मनामध्ये त्यांनी विश्वास निर्माण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि माणसात आदिवासींना आणणं हे खूप गरजेचं होतं आणि यासाठी या दोघींनीही प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे अनेक वादळ, अनेक संकट पेलून त्यांनी हे काम केलेलं आहे. खरं तर अनेक गाभाभूत घटक या ठिकाणी अंतर्भूत आहेत, पण शिकवताना आपण हे वेगळे न सांगता हे पाठाच्या अनुषंगाने म्हणजे अनेक अडचणांचं निर्मूलन केलंय, स्वची जाणीव केली आहे, कष्टाला कसं प्राधान्य दिलंय हे आपण या ठिकाणी इथे सांगायचं आहे की आपण अनेक वादळ आणि संकट आल्यानंतर खरं कोलमडून पडतो, पण या ठिकाणी यांनी आदिवासींसाठीच हा ज्ञानयज्ञ कसा तेवत ठेवलेला आहे हे आपण बघत आहोत. या पाठाच्या अनुषंगाने अनेक संकल्पना ज्या आहेत, ज्ञानयज्ञ, पाऊलखुणा वगैरे, हे पण आपण इथं मुलांना आपण समजावून सांगणार आहोत. हेही शेवटी आपण घेऊया. नंतर कोसबाडची टेकडी, जेव्हा अनुताई वाघांनी आदिवासींच्या जीवनामध्ये एवढं प्रखरतेने हे जे काम केलेलं आहे, तर हे त्यांच्या निधनानंतर ही आदिवासींची कोसबाडची टेकडी ही हळहळली. आता हळहळली हा शब्द जो आहे याच्यातून आपण म्हणजे त्या परिसरामध्ये आदिवासींना किती दुःख झालं हे या ठिकाणी आपण बघितलं आहे. अनेक आदिवासींना दुःखाचे हुंदके फुटलेले आहेत, म्हणजे इतकं यांचं कार्य प्रखरतेने आदिवासींमध्ये त्यांनी केलेलं आहे हे आपण बघत आहोत. खर तर यांच्या निधनानंतर एका व्रतस्थ जीवनाची अखेर झालेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. पण अनुताईंचं जीवन आज आपण आता इतका परिचय पाहिलेला आहे, तर ह्या परिचयामध्ये त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवाच आपल्याला या ठिकाणी इथं दिसून आलेली आहे. पाहायला गेलं तर 13वं वर्षाचं वय ते अगदी न कळणारं, पण या वयातच त्यांचा विवाह झाला. पण हा विवाह काय हे समजण्यापूर्वीच खरं तर 6 महिन्यातच वैधव्य त्यांना प्राप्त झालेलं आहे हे आपण त्यांच्या परिचयातून पाहिलंय की अनेक वादळ त्यांच्या याच्यामध्ये आली, त्यांना कोलमडून टाकण्यासारखी वादळ आली, पण तरी सुद्धा ती त्यांनी पचवली. ताराबाई मोडकांचं त्यांना सहकार्य त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यामुळे अनेक दुःख त्यांनी सहज त्या ठिकाणी
आपल्या पायाखाली तुडवलेली आहेत आणि जिद्दीने उभ्या राहिलेल्या आहेत. हाच गुण आपण इथे विद्यार्थ्यांना सांगू शकतो की यांच्या कार्यामध्ये की अनेक दुःख वाटायला येत आहेत, पण ही दुःख सुद्धा बाजूला करून आपण कसं जीवन जगायचं हे विद्यार्थ्यांसमोर जर आपण आणलं तर विद्यार्थी या दुःखाला बळी न पडता सुद्धा त्याच्यातून मार्ग सहजतेने प्रेरणा घेऊन काढू शकतात, हे आपण या ठिकाणी सांगणार आहोत. नंतर स्वतःचंही त्यांनी शिक्षण सुरू केलेलं आपण त्यांच्या परिचयामधून पाहिलेलं आहे. त्यांनी पदवी सुद्धा कशी पूर्ण केली हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी आदिवासींच्या घरामध्ये ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता ज्ञानगंगा म्हणजेच काय, तर गंगेचं पाणी जे येतं त्या नदीचं पाणी प्रवाहित होत असतं आणि ते आपल्यापर्यंत येतं. पण तसंच ही जी आहे ज्ञानरूपी गंगा शिक्षणाची, ही त्यांनी निर्माण केली आणि आदिवासींपर्यंत नेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण मगाच्या पीपीटी मध्ये पाहिलंय की बाल ग्राम शिक्षण केंद्र त्यांनी कोसबाडला त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाचा आरंभ या कोसबाडच्या या ठिकाणी केलेला आहे. ताराबाई मोडकांचं निधन झाल्यानंतर त्या खरं तर संस्थेच्या संचालिका झालेल्या आहेत आणि ताराबाईंनी हे जे रोपटं त्यांनी लावलेलं आहे, खरं या रोपट्याचं वटवृक्षामध्ये निर्माण त्यांनी रूपांतर केलेलं आहे की हा वटवृक्ष त्यांनी फोफावलेला आहे. आपण या परिचयामधून त्यांनी पाहिलं की आदिवासींसाठी त्यांनी कितीतरी कार्य या ठिकाणी सुरू केलेली आहेत की वेगवेगळ्या कल्पना त्या शिक्षणासाठी राबवलेल्या आहेत. वेगवेगळी शिक्षणासाठी जी वेगळी क्षेत्र आहेत ती सुद्धा त्यांनी आदिवासींसाठी त्या कोसबाडच्या टेकडीवर त्यांनी निर्माण केलेली आहेत. नंतर त्यांना म्हणजे वेगवेगळे कुटीर उद्योग, शेती वगैरे असे नंतर अनेक जे छोटे छोटे उद्योग व्यवसाय आहेत ते सुद्धा त्यांनी कोसबाडच्या टेकडीवर त्यांनी निर्माण केलेले आहेत. अनेक सातत्याने नवनवीन प्रयोग त्या ठिकाणी त्या करत गेलेल्या आहेत आणि नवनवीन प्रयोग, त्यानंतर शिक्षणासाठी वेगळं क्षेत्र निवडणं, वेगळ्या कल्पना निवडणं, ही त्रिसूत्रीच त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेली आहे. आपण पाहिलं की आदिवासींचे जीवन हे अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये आहे आणि दारिद्र्याचा शाप घेऊनच हे लोक जीवन जगत असतात. मग अशा यांना ह्या असंख्य आदिवासी बालके असे जे होते की जे दारिद्र्याच्या खाईमध्ये होते, त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाच्या पंखाखाली अनुताईंनी आश्रय दिलेला आहे. स्वतः त्यांनी आश्रय देऊन त्या ठिकाणी त्यांना मायेची ऊब दिलेली आहे आणि असंख्य आदिवासींमध्ये ज्ञानज्योत पेटवलेली आहे. म्हणूनच एक होती समई असं या ठिकाणी समईची संकल्पना त्या ठिकाणी राबवलेली आहे की स्वतः प्रज्वलित होऊन अनेकांचं जीवन त्यांनी प्रज्वलित केलेलं आहे. त्यामुळे आदिवासींसाठी त्या एक शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या आणि विचारवंत अशी अनेक रूपं त्यांनी कोसबाडच्या टेकडीवर आपली स्वतःची निर्माण केलेली आहेत आणि त्यामुळं आदिवासींमध्ये एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळेच यांच्या निधनानंतर ह्या सगळ्या आदिवासींना पुणके फुटलेले आहेत की एवढं त्यांचं कार्य प्रभावी होतं, हे आपण पाहिलेलं आहे. परत ही आदिवासी लोक आपण पाहायला गेलं तर अनावनामध्ये भटकणारी, संपूर्ण निसर्गामध्ये आपल्याला पुढे मी वनवासी ही जी कविता आहे आदिवासींच्या जीवनावरच आपल्या नवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे की ही मुलं कशी निसर्गाच्या याच्यामध्ये सहवासामध्ये फिरतायत हे आपण पाहिलेलं आहे याच्यामध्ये. पण अशा या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं खूप सोपं, व्यवहाराच्या भाषेमध्ये जे आपण रोजचे व्यवहार करतो हे शिक्षण देणं खरं सोपं, ते समजून सांगणं सोपं, पण हे आयुष्यामध्ये उपयुक्त ठरणारं हे जे आपलं अभ्यासी असं पुस्तकी शिक्षण आहे हे देणं खरोखरच खूप अवघड. इथं औपचारिक शिक्षण अशी त्याला संकल्पना वापरलेली आहे. हे देणं खरं खूपच कठीण, पण हे त्यांच्यासाठी खूप आवश्यक होतं, कारण त्यांना लिहिता वाचता येणं करणं हे कठीण काम होतं. पण हे अनुताईंनी अत्यंत प्रयत्नपूर्वक केलं. कारण का तर अनुताई वाघांकडे दूरदृष्टी होती आणि भविष्याचा वेध घेणारी अशी दूरदृष्टी होती, धडपड होती आणि या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या आणि त्यामुळे आदिवासींसाठी कोसबाड या ठिकाणी अनेक वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेले आहेत आणि त्यामुळे हे वेगवेगळे प्रयोग करताना त्यांना कुठलीही अडचण भासली नाही. किंवा आज आपण बघतो की पाश्चात्य अभ्यासक्रम सुद्धा आपण अगदी सहजतेने स्वीकारतो आणि तो भाषांतरित करून मुलांसाठी कधी कधी वापरतोही, पण त्यांना याची कधीच गरज भासली नाही
कारण धडपड करणं, काहीतरी प्रयोग करणं हे अनुताईंच्या स्वभावामध्ये होतं. त्यामुळं प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण आयुष्याचा भरभक्कम पाया आहे, हे त्यांनी जाणलं आणि हे त्या कधीही विसरल्या नाही. आणि आदिवासींचं जीवन कसं आहे? दिशाहीन आहे. आणि ह्या दिशाहीन जो त्यांचा प्रवास आहे, त्यांनी त्याला एक योग्य दिशा दिलेली आहे, हे आपण पाहिलं. त्यामुळे अनुताई वाघांचं जे काम आहे, हे मंद प्रकाशातील समईप्रमाणे मंदिर जसं ही समई उजळून टाकते, तसं त्यांचं काम या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रसिद्धीचा झगमगाट कधीही त्यांनी मिळवला नाही, कधी याचा हव्यासही त्यांनी धरलेला नाही. कारण आपण पाहिलं की अनुताई वाघांचं काम अत्यंत स्वयंप्रकाशित होतं. त्यामुळे अनेक पुरस्कारांची ओळख आपण त्यांच्या परिचयामधून पाहिलेली आहे, की अनेकांनी त्यांच्या या लोभस उजेड असा शब्द आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेला आहे. आणि या लोभस उजेडामध्ये अनेकांनी आपल्या जीवनातील अंधार संपवलेला आहे आणि स्वतःच्या जीवनाला दिशा दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं कार्य जे आहे हे स्वयंप्रकाशितच होतं. आणि त्यांचं कार्य इतकं उद्बोधक होतं की आदिवासींचं जीवन तर उजळून निघालंच आणि इतरांनाही त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळं अनेक प्रसिद्धी आणि मान सन्मान हे खरं तर अनुताई वाघांपर्यंत चालत आलेले आहे. आणि आपण म्हणतो की आपल्याला पुरस्कार मिळाला की आपण अगदी हुरळून जातो, आनंदून जातो आणि तो जणू काही पुरस्कार म्हणजे आपलं जीवनच होतं. पण अनुताई वाघांनी असं केलेलं नाहीये. तर उलट हे पुरस्कार आणि मान सन्मान आणि ही प्रसिद्धी उलट त्यांचं भाग्य अनुताई वाघांमुळे उजळलं आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्यांनी जे कार्य केलं, आज आपण कुठलंही कार्य केलं की आपल्याला शिफारस पत्र किंवा सन्मानपत्र आवश्यक असतं. पण अनुताई वाघांना या कुठल्याही शिफारस पत्राची गरज नव्हती, कारण ते कार्य त्यांनी स्वतःसाठी समाजासाठी असं केलेलं आहे. कुठलाही पुरस्कार प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी केलेलं नाही, हेही आपण इथं मुलांना सांगू शकतो. कारण पेपरमध्ये आज आपण बातम्या बघतो, नंतर प्रसार माध्यमांमध्ये अनेक बातम्या बघतो की अनेक पुरस्कार कसे मिळतात आणि ते उजळून लोक कसे निघतात, हेही आपण पाहिलेलं आहे. पण अनुताई वाघांचं जीवन यापेक्षा वेगळ्या पातळीवरचं होतं, हे आपण या ठिकाणी निश्चितच मुलांना सांगू शकतो. कारण पुरस्काराला छेद देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कार्य होतं. आपण त्यांच्या परिचयामध्ये पाहिलेलं आहे की आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र असे अनेक पुरस्कार त्यांना नेहमीच प्राप्त झालेले आहेत. आणि हे पुरस्कार उलट अनुताईंसाठी शोधत आलेले आहेत. म्हणजे त्यांचं कार्य इतकं स्वयंप्रकाशित होतं. स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतःला उजळून टाकणारं. जसं समई ही स्वयंप्रकाशित होते आणि संपूर्ण गाभारा उजळून टाकते, तसं अनुताई वाघांनी त्या समईप्रमाणे कार्य केले. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आता आपण हे शिक्षणाचं कार्य पाहिलं, पण त्याचबरोबर परिचयामध्ये हे पण पाहिलेलं आहे की अनुताई वाघांनी नुसतं आदिवासींसाठी शिक्षण देण्याचं कार्य केले असं नाही, पण शिक्षणाच्या अनुषंगाने अनेक क्षेत्रांमध्ये सुद्धा अनुताई वाघांनी खूप मोठं काम केलेलं आहे. की बालकल्याण, नंतर मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अनुताई वाघांनी खूप मोठं कार्य केलंय आणि त्यांनी खूप मोठे कष्ट ह्या कार्यासाठी वेचलेले आहेत. त्यांचं एकच ध्येय होतं की या सगळ्या कार्यातून एक चांगला नागरिक तयार होणं, हे त्यांचं ध्येय त्या ठिकाणी होतं. त्यामुळं त्यांनी या आदिवासींबरोबर शिक्षणाबरोबरच या अनेक कार्याला महत्व दिलेलं आहे आणि वेगवेगळे प्रयोग करणं हे त्यांच्या स्वभावातच होतं, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अनेक जे कार्य करणारे लोक आहेत त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सतत आकर्षण राहिलंय. कारण कोसबाडची टेकडी ही कशी होती? प्रयोगशील होती. अनेक प्रयोग त्यांनी शिक्षणासाठी आणि अन्य क्षेत्रातही केले होते. त्यामुळे अनेकांना या कोसबाडच्या टेकडीचं आजही आकर्षण आहे, हे आपण पाहतो. की आदिवासींचं क्षेत्र त्यांनी निवडलं आणि हे शिक्षण त्यांनी व्रत म्हणून स्वीकारलेलं आहे, हे आपण पाहिलंय. की खरं तर आपण पाहिलं की पांढऱ्या कपड्यांमध्ये या दोघी जायच्या, आदिवासी लोक यांना घाबरायचे, पण त्यांच्या मनामध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे
त्यांनी त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे. सुरुवातीला त्यांना विरोध झालेला होता, पण त्यांनी तिथं विश्वास निर्माण केला आणि हे कार्य कसोशीने त्या ठिकाणी केलेलं आहे. आदिवासींचं जीवन आपण पाहिलं तर रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्या ठिकाणी होतीच त्यांच्या जीवनामध्ये. पण तरी सुद्धा त्याच्यातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. अनेक अडथळे खरं तर त्यांच्या याच्यामध्ये आलेले आहेत, पण अनेक अडथळे येऊन सुद्धा त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे. आणि हा जो ज्ञानरूपी दिवा आहे आदिवासींच्या जीवनामध्ये आणण्याचा शिक्षणाच्या रूपाने तो त्यांनी जपलेला आहे आणि त्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण पाहिलं की निरपेक्ष वृत्ती हा शब्द खूप महत्वाचा आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता अनुताई वाघांनी हे काम केलंय. त्यामुळं आपण वर पाहिलेले जे अनेक पुरस्कार आहेत ते त्या ठिकाणी मिळालेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना याही ठिकाणी आपण सांगू शकतो की कोणतंही कार्य करायचं म्हटलं तर ते निरपेक्ष वृत्तीने करणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःच्या बळावर की या ठिकाणी त्यांनी कामं या ठिकाणी केलेली आहेत. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी जे एक स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. मग आपण या चित्रामध्ये आपण पाहत आहोत की अनुताई वाघांनी की जिथे जमेल तिथं शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं. की आज आपण वर्गामध्ये बघतो की काही अडचणी आल्या की कधी कधी आपलं शिक्षण देण्याचं कार्य थोडं थांबूही शकतं. पण आजच्या करोनाच्या काळामध्ये आपण आज आहोत, आपलं शिक्षण थोडंसं थांबलंय, मुलं आणि आपला संपर्क येत नाही, तरी सुद्धा आपण शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करतच आहोत. तसं अनुताई वाघांनी सुद्धा कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, कधी झोपडीत अनेक ठिकाणी जिद्दीने त्यांनी काम केलंय आणि हे ज्ञान प्रसाराचं काम केलेलं आहे. आणि ही जी ज्ञानगंगा, हा ज्ञानरूपी दिवा अनेक घरोघरी त्यांनी पोहोचवलेला आहे. आणि खरंच स्वतःच दिवा त्यांनी बनवलेला आहे स्वतःला. आणि कारण का की त्यांच्या आदिवासींच्या जीवनामध्ये त्यांनी उजेड आणण्याचं, प्रकाशमान करण्याचं काम केलंय. पण हे काम करण्यासाठी आपण या पाढ्यामध्ये वाक्य पाहिलेले की श्रमाचं तेल, कष्ट हे कळणं. कारण कुठलंही यश हे सहजासहजी मिळत नसतं. त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला कष्ट करावे लागतात, अनेक श्रम घ्यावे लागतात, तेव्हा ते कार्य कुठेतरी यशस्वी होत असतं. आणि श्रमाचं तेल ओतणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि तो आपल्या कर्तृत्वाने तो आयुष्यभर त्यांनी पेटत ठेवलेला आहे, सतत तेवतच ठेवलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. पण शेवटी कुठल्या तरी कार्याला शेवट असतोच. तसं 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर या कोसबाडच्या टेकडीवरची ही समई म्हणजे अनुताई वाघ आपण या ठिकाणी समईला म्हटलेलं आहे, तर ही विझलेली आहे. आणि खरंच परत या ठिकाणी शब्द आलाय की ही टेकडी जी आहे हळहळली. म्हणजे अनुताई वाघांच्या निधनाने संपूर्ण आदिवासींना दुःख झालेलं आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. पण आज आपण या पाठाच्या रूपाने विद्यार्थ्यांसमोर परत एकदा आदिवासींच्या जीवनात मध्ये यांनी जे कार्य केलेलं आहे हे निश्चितच आपण जपून ठेवू शकतो. मग या पाऊलखुणा म्हणजे काय, तर या ठिकाणी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे हे कार्य कायम चिरंजीवी ठेवणं, कायम स्मरणात ठेवणं हे गरजेचं आहे. आणि हीच आदरांजली या ठिकाणी होऊ शकेल. हा पाठ आपण अध्यापन करताना आपल्याला भाषा अभ्यास या घटकामध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द जे आहेत हे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की जसे व्रताने स्वतःला बांधणाऱ्या, व्रतस्थ असे अनेक स्वाध्यायामध्ये आपल्याला इथे शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या असं स्वाध्याय आलेला आहे. तोही आपण त्या ठिकाणी अनेक त्याबरोबर शब्दसमूह इथे देऊ शकतो की गावातील रहिवासी म्हणून ग्रामस्थ असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. असे काही शब्दसमूह. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द द्या असाही आपल्या याच्यामध्ये एका गुणाला प्रश्न आहे. त्या विरुद्धार्थी शब्दांची पण या ठिकाणी ओळख करून देऊ शकतो. आणि स्वमताचे प्रश्न आपण आपल्या मतानुसार यामध्ये इथे अनुताई वाघांच्या कार्याचा परिचय म्हणजे तुमच्या शब्दात करून द्या वगैरे असे स्वमताचेही प्रश्न या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर थोडस उपयोजित लेखनाकडे मी येते की पत्रलेखन, कथालेखन आणि वैचारिक लेखन या ठिकाणी आपण की पाठ हा जो विद्यार्थ्यांना समजलाय पण तो प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी उपयोजित लेखनही थोडस या अनुषंगाने विद्यार्थ्यांना याची ओळख करून दिली तर तेही जास्तीत जास्त महत्वाचं होईल. पत्रलेखनामध्ये म्हणजे आता हे कोसबाडची टेकडीचा हा जो त्यांचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प बघण्यासाठी विनंती करणारं पत्र
हे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसं लिहायचं हे या ठिकाणी इथं हा विषय देऊन सांगू शकतो. त्यानंतर कथा लेखनामध्ये म्हणजे आता या ठिकाणी शिक्षणाचं व्रत, निरपेक्ष वृत्ती, समाजासाठी कार्य करणं, असे काही थोडे थोडे आपण शब्द या पाठातीलच घेऊन जर विद्यार्थ्यांना कथा लेखनासाठी जर आपण काही मुद्दे दिले तर निश्चितच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कथा लेखन थोड्याफार प्रमाणात का होईना विद्यार्थी नक्कीच करू शकतील असा आशावाद मला वाटतोय. त्यानंतर वैचारिक लेखन या ठिकाणी आपण पाहिलं की शिक्षणाचं महत्व हा जो विषय आहे हा वैचारिक लेखनासाठी जर आपण विद्यार्थ्यांना दिला आणि त्या अनुषंगाने त्याची गरज, त्याचा उपयोग, याच्यातून काय करता येईल, अनेक प्रयोग कसे करता येतील आणि याचा समाजासाठी किंवा मुलांसाठी असणारा उपयोग हे जर आपण विद्यार्थ्यांना असे काही या अनुषंगाने जर आपण मुद्दे काढून दिले तर निश्चितच वैचारिक लेखन सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी करू शकतील. आणि मला असं वाटतं की जे पाठाच्या अनुषंगाने जे काही घटक मला शक्य होतं ते मी माझ्या परीने इथे सांगितलं. कदाचित काही कमी जास्त माझ्याकडून सांगितलं गेलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. पण जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं मी माझ्या परीने सांगितलेलं आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि माझं विवेचन या ठिकाणी मी थांबवते. सर्वांना परत एकदा मनपूर्वक धन्यवाद.